धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। आईला 8 दिवस झाले लगा घरी नाही। आईला अरे लगा हे काय बाहेर झोपली का काय? दार पण लावले। आईला 8 दिवस झाले लगा बायको जवळ झोपलो नाही लगा मी। बगुळे ए बगुळे बगुळे ए बगुळे बगुळे ए बगुळे आयो किती मी सांभाळू नाही ठेवली तुम्ही माझी अयो आईला हिच्या काय जवळ जायला नको बाबा। कुत्रीच्या आईला हाणल्या का हानील ही निभार हानील मला। हिच्या काय जवळ जायला नको आता आपल्याला। आईला कधी ना काढलं लागा त्या बायला चिठ्ठी लिहिली आणि ती गावली हिला आणि हिनं लगा मला कुत्र्याकडे हाणला। आता सरपंचाला भांडण मिटवाय बोलवला नव्हता शो भांडण पिटवून गेलाय। आता त्याला सुट्टी नाही, आता त्याच्याकडे जाऊन बघतोच। लगा 8 दिवस झाले लगा या सकाराम घोटाळ्यानं काय खाल्लं नाही पिल्लं नाही। त्या गुलाबरावच्या घरी झोपाय मी। लगा अजून बायकोच्या जवळ पण गेलो नाही 8 दिवस झालं। काय अवस्था ह्या सकाराम घोटाळ्याची आणि ह्याला सगळ्याला का नाही कारणीभूत तो सरपंच आहे। त्याला सोडत नाही आता त्याला दाखवतोच सकाराम घोटाळे कोण आहे त्या। किंवा आता गावतीच मला त्याला सुट्टी नाही, त्याला हाणणारच आहे आता। टाकली आता या सरपंचाच्या भांडण मिटवाय सोडून माझे बकुळचं भांडण लावून आलाय। लगा 8 दिवस झाला लागा तिच्या जवळ झोपलो नाही लागा मी, अजून तिला हात पण लावला नाही। आयला सकाराम घोटायची काय इज्जत आहे का नाही? त्याला सुट्टी देत नाही आता सरपंचाला। सकाराम घोटाळे म्हणजे काटक्या बोट आणि जाग्या पलटी। सोपा आहे त्याला आता बघ तुझं बराबर। बाबूराव आपला गुऱ्हाळ मात्र लय झाक चालू आहे बरं का। एक नंबरच चाललंय काम बघा। आता गुऱ्हाळवरून आठवलं मला सांग ते पाटोळ्यांचं ऊसाचं बिल किती झालंय बरं आणि किती टन ऊस निघालाय त्यांचा? आता त्यांचं बिल काढले बघा, त्याचं हे झाले 12 टन ऊस भरला त्यांचा। अरे वा 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 छान छान। आणि ते बारीक राव नीट बियाणं काम करतंय ना त्याच्यावर जरा लक्ष दे बरं का। त्याला 12 बोडाच आहे। 12चं बिराचं काय नाही सरपंच, सुमन एकदा रेटावलंय ना तेव्हापासून नीट काम होते बघा ते। काय बोलतो? हा शाळेला मला एक कळ ना आपल्या गावातल्या बाय अशा कशा काय बरं जिती उठते ना आपल्या नवऱ्यालाच मारत सुटती। आता उलटे काम केले मारणारच ना सरपंच। आता तुम्ही सांगा वहिनी घरी तुम्हाला मारतात का नाही? बुक्कीच घालीन। खरंच बोल की त्यात काय एवढं? बुक्कीच घालीन। सरपंच बाबूराव ये 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 बारीकराव आणि थबडाला काय मानलंय? सांगायचं सरपंच, बायकोनी बादली हाणली बघा डोक्यात। हातोर रस्त्याने येताना जाताना लोक विचारतात म्हणून कानटुबी घालून फिरतोय। कसं काय बरं? काय सांगू सरपंच, आयला वाईटच झालं बुवा। मला एक सांग तुझ्या कामाचं कसं चाललंय? बरं चाललंय सरपंच। खरं? हो। त्या सख्याच्या नादी लागशील काय आणि जाशील दारू ढोसायला। ऐका तर सरपंच, तुमच्या कामाला होते तेव्हापासून त्याची माझी गाठ बीट तरी आहे का?
काय लावलं सरपंच तू अरे हा इथं कसं काय तू इथं काय करतो आयला म्हणजे हा डाव करतो बरं तुम्ही हा मग परस्पर हा इथं आलाच कसा तू काय बस तू गवत नाही एकाकडे आला टाकले हानी बघ तुझ्या तू इथं पुढे ये पुढे येते पुढे येऊन बस चल सरपंचाला काही इज्जत विजत आहे का नाही सकाराम गावचे सरपंच आहे त्याला का ते असं बोलतोय सरपंचाला. ए तू का पाय तुला इशारा बोललो तुला सांग तू आधी ना सरपंचाचा माल चाललाय ना तू का बस तू मला एक सांग नेमकं तुझं लपडं हाय तरी काय बाबा तू काय म्हण माझ्या मागे लागला एवढं सांग मला आधी अरे काय सरपंचाला काही इज्जत विजत आहे का नाही काय का म्हणजे टाकली तुला त्या दिवशी भांडण मिटवाय घरी नेला आणि तू माझी माझ्या बायकोची भांडण लावणार रे तुझ्या डोसक्यात आता गोळा जेम घालीन बघा सकाराम शांत हो मी काय केलं बाबा आता तसं काय नाही मग कसं आहे ना हाय कसं त्या दिवशी लागा तुला ए बाबूराव त्या दिवशी याला माझी बायकोची भांडण मिटवाय घरी नाही आला तर ह्यो आमच्या दोघांची भांडणं लावून आलाय पिटून आलाय भांडणं आमची तुला सांगतो अजून 8 दिवस झाले आला का बायकोला हात लावला ना मी हात अरे कुत्र्यात फिरतोय लागा मी बाहेर 8 दिवस झाले अरे तुला सांगतो टाक ह्या बघलो ना एकाकडे टाकलेलं हानीने बघायला तुला सांगतोय अरे गुलाबरावच्या घरी लागा आण खातोय ना जेवायचं झोपाय जातोय मी तुला माहित आहे का वैरा अरे सकाराम तसं नाही बाबा आता बाबूराव बारीकराव तूच मला सांगा तुम्हीच सांगा मला आता ह्याच्या घरी मी भांडण मिटवायला गेलो आणि ते समजा उलट होऊन बसलं आता माही काय चूक सांगा बरं तुम्ही त्याला सांग बरं का त्याला सांगा दोघं पण तुम्ही समजून अरे तसं काय ना बाबा हे समजून वाजवलं तुमच्या आणि सकाराम गोटाय मागच्या मला लक्षात ठेवा तुम्ही अरे तू एक काम कर चल चल एक पॅक मारायचा इथं माझ्या पुढे एक पॅक मारायचा आणि इथं माझ्या भाषेनेच बोलायचं तुला सांगतो आता टाकली तुझी ना चिरो मला दारू पाचतो मला दारू पाचतो मला काय माहित नाही बोलवलं त्याला मला नाही माहित मी नाही बोलवलं त्याला मला अहो सरपंच हातू नका माझी बायको आणून हो मला सरपंच जाऊ दे आता सखी यायचं रे कधी बुवा आला 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 यार गुलाबराव चल आपल्याला जायचं चल 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 काम आहे चल 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 उरक थांब थांब एवढं बिगी बिगी जायचं रे कुठं अरे बाबा सावकारच्या रानात पाणी बघायचं पाणी अरे आता नवीन धंदा चालू केला आपण खरं काय पाणी बघायचं आणि तुला कळतं काय अरे कशाच काय तवा कळत तर नाहीच त्या दिवशी रामभाऊच्या रानात गेलतो ना त्याला म्हटलं मार हित बोर लागले की पाणी काय बोलतो तेव्हापासून म्हटलं आपलं करावं हे धंदा चालू मायला चांगलं लागत होतं मग आपल्याला काय करायचं माहिती गुलाबराव नारळ घ्यायचा आणि फिरायचं नुसतं सगळ्या वावराने इकडे तिकडे इकडे तिकडे आणि 5,000 रुपये खरं करायचे आणि याच माघारी कस काय गुलाबराव अहो शेवटी सकाराम घोटाळे आपण सोप्पाय वय मायला चांगलं लागत होतं मग अरे मग आपला असंच असतं या सकाराम घोटाळे म्हणजे खटग्याव बोट आणि जाग्याव पलटी सोप्पाय वय
चल 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 तेवढी पार्टी दे मला आल्यावर. अर्ध्याला येईल का, चल तू आधी. अय्यो नारबा, ते बाबूराव आपल्याला पाणी पाणारा पानाड्या पाठवणार होता. काय झालं त्याच? हा, काय म्हणतोय मी? अहो, सावकार थांबा, मी बाबूरावला फोन लावतो. हॅलो बाबूराव, अहो कवाशी येताय? अहो इथं सावकार तापलंय की उन्हा तानाचं. हा सख्या येतोय, सख्या पाणी बघणार रे. सख्याने धंदा चालू केलाय काय सांगता? बर 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 ठेवू का मग? चालतंय. अरे नारबा, अरे कोण याने कसला चालू केला धंदा म्हणतोय मी? हा, अहो सावकार, ते बाबूराव सांगत होता सख्याने पाणी बघायचा धंदा चालू केलाय. अरे त्या बाबूरावला दुसरे कोणी भेटलं नाही का रे? हा, काय म्हणतोय मी? अहो सावकार नारबा, त्या सख्याचं काय खरंय? ह्याच्या आधी काय काय उद्योग केलेत ते तुम्हाला माहिती आहेत ना? मी या गावात जरी नवीन असलो ना सावकार, तरी त्या सखाराम घोटाळ्याला तुमच्या मी चांगलाच ओळखतो. अहो पाहुणं, बाबूराव सांगत होता सख्याला पाणी बघायला जमतंय. आता बाबूराव सांगतोय म्हणल्या खरंच असेल की, हाय का नाही हो सावकार? अय्यो, खरं काय आणि खोट काय ते फक्त सख्यालाच माहिती. हा, आला की तो सख्या बघा की. अय्यो, आला की खरंच. आईला सावकारा मस्त थोडा उशीरच झाला बरं काही आला. काय गुलाबराव? अरे सख्या, हा धंदा कधीपासून सुरू केला? हा, काय म्हणतोय मी? आईला धंदा? कसला धंदा? अरे पाणी बघायचा. मला वाटलं दुसरंच काहीतरी. त्याच्या आईला ती काय आता बसलाय वे? हा, आव त्या आमच्या आजप्पांच्या बसत चालत आलेला आहे. आता कुठं आपलं मी मनाव घेतलाय म्हणून. काय गुलाबराव? मग काय अय्यो, काय सांगतो सख्या? हा, मग अरे तुला नेमकं कळतं का रे त्यातलं? हा, नाहीतर काहीतरी नवीन करशील तू. कुठं ना म्हणतो मी. हा, आव, काय बोलताय राव सावकार तुम्ही? हा, तुमचा विश्वास नसेल तर इचरा गुलाबरावला. अहो सावकार, त्या दिवशी रामभाऊच्या रानात सखीने बघितलं होतं पाणी. अहो 3 इंच पाणी लागलं बोरला. अय्यो, काय सांगतो? हा, हा मग आईला सकाराम घोटाळे माझी काय सोपा आहे वे? ऐकलाय? बर मग करा सुरू. हा, बर 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 घ्या इकडे ती पिशवी. आणले का सगळं ते गुलाल नारळ 65? तिच्या आईला गुलाबराव सारखा चकनात माझ्या ध्यानात येतोय बर का. घ्या 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 घ्या. आणलंय ना मटेरियल, सगळंच मटेरियल घेऊन आलोय. हो का, दरा पिशवी. बर घ्या इकडे इकडे घ्या इकडे घ्या. आईला काय काय यात गुलाबराव? आला का? ही काय शाल कशाला आणली? माझा काय सत्कार करताय का काय? हा, हाय तर मग घेऊन टाका सत्कार आपला. अरे बाबा, करते तुझ्या माझा गाचा आहे ते. काय म्हणते तू? आला का? आव सावकार, यात 5000 दक्षिणा कुठं आहे? महत्वाची दक्षिणा आहे का? मग 5000 दक्षिणा? अरे बाबा, तू आता काम तर कर की रे. का कामाच्या अगोदर तुझे पैसे देऊ? काय बोलते तू? हा, आव सावकार, त्या बेकार काय चालत नाही बघा. हा, आपल्याला काय कळतच नाही मग. हा, पाणी नव गावतच नाही पाणी. आणि ती दक्षिणा म्हणजे कसं आहे माहितीये का? अहो आमच्या आजा पंजाला ती नवस असतोय. ती मग ती जर दोघं नाराज झाली की नाही काय गुलाबराव, मग आपला काय मेळ बसत नाही. हा बघा मग. देतो देतो, थांब जरा. अरे बाबा, हे घे पैसे आणि कर सुरुवात लवकर. हा, करतो की सावकार. घे गुलाबराव, चल 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 लवकर घे, नारळ घे, गुलाल घे. आईला आता असं पाणी लावतो की नाही? आईला ह्या गाड्याने सावकारानं नावच काढलं पाहिजे गुलाबराव. काय थांबा, लागलं पाहिजे रे बाबा. लावणार घेऊ सावकार. कुणास ठाऊक पाणी लागतंय का हेच लागतंय. थांबा मा गुलाबराव, मानाच्या गाड्यासनी आधी गुलाल लाव द्या. सावकार या. मोठं पाणी लागू द्या, मोठा मोठा नळ लागू द्या, एकदम मोठा लोंढा लागू द्या. देवाचं केलं पाहिजे.
पाणी लागू दे पंजा आजार पाणी लागू दे बाबा सावकाराच्या घरी चांगला नळ लागू दे मोठाचे मोठा ही महत्वाचा हात ठेवतो काय गुलाबराव परत डोसक्याला ताप नको काय म्हणायचं अंगासा सगळं लांब व्हा गुलाबराव लांब व्हा अंगासे सावकार सावकार इथं लय मोठा नळ आहे बघा सावकार हो का नारळ उडी हाकतोय हो का अरे रताळ्या सावकाराचं वावर तिकडे राहिलं इकडे कोण दुसऱ्याच्या वावरात तुझ्या आईला असं दुसऱ्याच आहे का मग? चला तिकडे मूर्ख माणसा माझी जमीन इथं नाही माझी जमीन तिकडे आहे. पाणी कुठं दाखवतो तू कळते का रे मजा करते का रे आमच्या तो हा चला तिकडे सावकार अहो इथं लय मोठं पाणी आहे राव लय म्हणजे लय मोठं पाणी आहे इथं या बघा अयो सख्या अरे इथंच कसं काय पाणी लागेल हा आईला कस काय म्हणजे मला काय कळत नाही पाणी बघायचं अहो हे काय ह्या बांधणाचं पाणी आलंय बघा सावकार ह्या बघा हे हिकंड या असं तुमच्या टांगडीत ना आले बघा मोठं पाणी आहे अरे खोकी तर माग इथं काय रे गेले ठेवून सख्या मागच्या वर्षी आपण इदाच बोर घेतला होता 300 फूट खोल घेतला होता अख्खा निघाला रे मोठा फुपाटा म्हणतो मी हा असं म्हणा की नाही पण हिथं तर तुमचं चुकलं नाही सावकार अजून 5 फूट खाली गेला असता का नाही तुम्ही अहो लय मोठं पाणी आहे इथं लोंडाच्या लोंडा लागला असता अयो तू म्हणतो म्हणून मी इथं बोर घेतला आणि पाणी नाही लागलं तर मग ते तुमचं नशीब आता तुम्हीच पालत्या पायाचं असल्यावर त्याला आम्ही काय करणार तुम्ही समुद्रात जरी बोर मारलं तरी तिथं पाणी लागणार नाही. नारबा आपल्याला बोर बीर काय घ्यायचं नाही आपले पैसे मागे घ्यायचे ए सावकार पैसे बिसे मागायला काय मागायचं नाही तर बरं का ते आमच्या आज्याला आणि पंजाला वाईट वाटेल तुम्हाला सांगतोय आधी काय मागायचं नाही अजिबात याला काय अर्थ आहे राव सख्या पंचानाचा तिकडे खड्ड्यात घ्या रे मला माझे पैसे पाहिजे सोडे अजिबात रुपया माघारी मिळणार नाही तुम्हाला सांगतोय तू थांब जरा सावकार तुम्ही इकडे या सावकार तुम्हाला सांगतो मला तुमच्या रानात पेट्रोलचा साठा गावला पेट्रोलचा तुझं पेट्रोल नको आणि पाणी नको पहिलं माझे पैसे देऊन टाक तू हा पैसे देऊन टाक तू आव सावकार माझ्या आज्याला आणि पंजाला वाईट वाटेल राव नका पैसे मागू राव सारखं याला काय अर्थ आहे राव सख्या तुझा आधा पंजा गेला उडत पहिलं माझे पैसे देऊन टाक गुलाबराव पळ गुलाबराव पळ लवकर गुलाबराव माईला बाबूरावचं बरं झालं बा जमलं एकदाच काय तर लय दिवसाचं राखडलं होतं पोर काय म्हणा गाड्या सरपंचाने ना बाबूरावचं जमूनच टाकलं हा मग काय तर हा चला बाबा वाट बघ चला चला चला
राम राम. आयला बाबूराव बरं झालं बाबा एकदाच जमलं. 2 वर्ष जर थांबला असताना लग्नच नसतं झालं बा तुझं. जाऊ दे बाबा, कशी गाव ना आणली कसली तरी झालं ना एकदाच. हा ना राव, लयच कुटाणा झाला होता. पोरगीच भेटाना चालती. अरे बाबा 35 वय झालं तुझं, पोरगी कोण द्यायचं रे तुला? हा ना राव, अजून जर 2 वर्ष थांबलो असतो ना, कार्यक्रमच झाला होता बघ माझा. बरं जाऊ दे, अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं ऐक ना, शेरवानी कशी वाटते? हा मस्त वाटते ना? आयला बाबराव, हा शेरवानी मात्र एकच नंबर आहे. भाड्याने आणली आहे का? नाही बाबा, बचत गट उचलून घेतली. असं होय. आयला जकाच दिसते लागा. हा मग एकच नंबर. मग सोपं होय. अभिनंदन. बाबूराव हा. एवढं लग्न बिग्न जमलंय, थोडं नाव बिव घे की. अरे लग्न तर होऊ दे, अगोदरच असतं का कुठं? अरे घे गेला का घे. बरं थांब घेतो. वाकडी तिकडी बाबळ ती उगवली टेकाडावर, बायकोचं नाव घेतो तुमच्या नाकाडावर. काय रे, कुठून आले पाहुणं? अरे बाबूराव घोटाळ्यातले मोठा घोटाळा झालाय बाबा. कर काय झालं होता? अरे तू नवरीचा आजार आहे हा. का? ते वारला ना. कस काय? अरे ते गोडा नव्हता का आणला तुझ्या मिरवणुकीला? ते म्हातार चढलं गोड्याव, गोडा उधळला ना, पडलं जाग्याव खाली. अरे तोंड वासून गेलं जाग्याव, असं कट केलं नाही त्यांनी. त्या मायला पण त्या म्हाताऱ्याला घोड्यावर कोणी चढालं होतं? अरे तो सख्या नाही का सकाराम घोटाळे, त्यानं दारू पाडली वाटतं त्या म्हाताऱ्याला. ते तो ताऱ्यात गेलं ना, गोड्यावर चढलं. चांगलं 99 वर्षाचं म्हातार आहे किती. चायला तरी बी गोड्यावर चढलं. नाही म्हणजे ते त्या मायला आधीच तर एवढे दिवस थांबलोय, आता 10वा होस तर थांबावं लागेल. अरे दावा होस तर नाही आता. मग अरे लग्नच मोडलं त्यांनी. कस काय? अरे ते म्हणले नवरदेवला पालथा पाहायचंय, लग्न जमावलं लावून म्हातार नेलं. अयो हॅलो, पाहुणा आवाज येतोय का? मला येतोय, मला येतोय. तुम्हाला येतोय का? गुलाबराव बोला बोला बोला, काय म्हणता? अहो ते बघा त्या पोराचं. नाही बरोबर आहे तुमचं, पण आता मला एक सांगा, तर आमच्या पोराची काय चूक आहे सांगा बरं मला. हा, तुमचं म्हातारं दारू पिलं, गोड्यावर चढलं आणि ते पडलं खाली, तर आमच्या पोराची काय चूक आहे? बरोबर आहे तुमचं, पण तुमच्या मालकीन बाईची तेवढी समजूत काढा. हा, निवडणुका तोंडावर आहे. हा, तेवढं एखादं चांगलं काम होऊन दे मा हातून. वय 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 वय, बघा तेवढं बघा. हा हा, ठेवू का? हा. नाही ना, सगळ्या बायका काय आपल्या नवऱ्याला ताब्यातच ठेवतात का? सरपंच झालंय काय ते जर सांगा की. हा गुलाबराव, ए सख्या, अरे तुला जाण्याची ना मनाची काय लाज बीज आहे का नाही? हा, झालं काय ते जर कळू दे का आम्हाला. काय माहिती गुलाबराव. झालं का मग? हा, काय गरज होती त्या नवरीच्या म्हाताऱ्याला दारू पाजायची? होती का काय गरज? हा, लका ते दारू पिलं आणि गोड्यावर चढलं आणि पडलं की खाली, आणि खाली पडलं तर जागेवर गेलं. काय घोड्यावर चढलं? ए गुलाबराव, तू काय बस. आता मला तुम्ही सांगा सरपंच, हा आपल्या गावात पाहुणा आलाय, मग त्याला आपण खुश केलं पाहिजे का नको गुलाबराव? केलं पाहिजे का नको? मग आणि मग पाहुणा खुशच केला पाहिजे. अरे बाबा, पण तुला काय गरज होती त्या नवरीच्या म्हाताऱ्याला दारू पाजायची? गरज होती काय? एक तर त्या बाब्याचं लग्न ठरत नव्हतं, आणि आता एवढ्या वर्षांनी ठरलंय, तर त्यात तू माती खाल्ली. ते पाहुणे एक तर पोरगी द्यायला तयार व्हाय ना त्या बाब्याला. हा, त्यांची बायको म्हणती पोरगच पालथ्या पायाचंय. लग्न ठरलं आणि म्हातारं गेलं. सरपंच, तुम्ही कशाला लोट घेता एवढा त्या बाबूरावच्या लग्नाचा? पठ्ठ्या सकाराम घोटाळा असल्यावर एका मिनिटात त्याला लगीन लावून येतो तुम्हाला सांगतो. मी करतो काहीतरी बाबूरावच्या लग्नाचं जुगाड. का गुलाबराव? ए बाबा, तू काय जुगाड बिगाड लावू नको, मार खायचं धंदे करशील. राहिलं पण मी फोन लावून विचारू का त्यांना? बोलू का त्यांच्याबरोबर? काय नको फोन नको लावू त्यांना.
त्या पाहुण्याच्या हातात काय नाही हं? त्यांची बायको बघते सगळं. आईला ह्या बायकांच्या काय उद्योग बिद्योग आहे नाही त्या बायकाच ते दुसरा होय गुलाबराव. तुम्हाला सांगतो सरपंच आपली बायको आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. काय म्हणायचं गुलाबराव? हा परत तिने आवाज निकाल नाही केला पाहिजे. तुम्हाला सांगतोय अरे सख्या पण अरे तू तुमच्या जिंदगानीवर लगा एवढा मोठा माणूस बरं का गुलाबराव, एवढा मोठा माणूस पण लगा अजून वहिनीच्या हातचा मार खाते. अशी रेटवायची नाही पाहिजे. परत आपल्या मोहरा आवाज नाही काढला पाहिजे. तुम्हाला सांगतोय अरे सख्या बकुळा बकुळा काय बकुळा आता आपण गुलाबराव बकुळेला बियत नसतो बरं का. तुला सांगतोय आधी बियत होतो. सरपंच त्या दिवशी अशी बकुळेला हाडली की नाही. अरे पण सख्या पण बिल काय नाही. तुम्हाला सांगतो सरपंच लय बायकाची टिव 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 ऐकत बसायचं ना. अरे पण काय त्याचा मार खाताय लागा दोघ तुम्ही लागा तो तुमच्या जिंदगानीवर तुमच्या आलाय लागा. हा सख्या अरे बकुळा सरपंच बकुळ्याला लाव घेऊ का अजिबात माझ्या पुढे येत. तुम्हाला सांगतो गुलाबराव त्या दिवशी बकुळीला अशी फटकावली की नाही. आता काय आपल्या मोहरा आवाज काढेल तवा ती उठ मानले की उठते आणि बस मानले की तिथंच बसते. बर अजून काय काय करती? सरपंच बकुळ्याचा आवाज कशाला बोलतो रे? एकच देत ठेवून मग आता. सख्या मी नाही बोलत बाळा. मग कोण बोलतय? बकुळीच बोलते तुझ्या मागे बघ. बकुळे तू का आली? बायकोचं गुणगान गात होता का तवा चाली म्या. अयो चला बाबा येतो ना आता. तू कुठं चालला? तुमच्या तर आता काय करते? बस म्हणलं की आलेलं असते. मोठे म्हणलं की काय काय करते? काय करते? तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा. घोटाळा घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा. अरे सगळ्या बास कर बाबा बास कर. पाया पडू का तुझ्या आता?